हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार असल्यामुळं आपण आज सासवडमध्ये संगमनेश्वर मंदिर आहे महादेवाचं, तिथे जाणार आहोत दर्शन करण्यासाठी. मला पण ते माहिती नव्हतं. आम्ही नेहमी सासवडला जातो, पण ते बोलले की तुला चल दाखवतो ते मंदिर. मी भरपूर वेळा तिथून गेलेली आहे, पण खरंच एवढं सुंदर असेल असं कधी वाटलं नव्हतं. आता आपण सासवडलाच चाललो आहे, म्हणजे देवे घाटात आहोत. बघा किती ग्रीनरी आहे. आता हे पावसाच्या दिवसामध्ये सगळं सासवडमध्ये असंच पूर्ण ग्रीनरी वगैरे असतं. आणि तिथलं पण रस्त्याचं काम चालू आहे. बघा संपत आलं आहे घाट, आणि पुढे आपलं विठ्ठलाचं पूर्ण मोठं स्मारक आहे. बघा किती पालखीच्या वेळेस खूप छान दर्शन होतं इथे. आणि बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय ते. पोचलोच आहे आपण सासवडमध्ये. शकुंतला मिसळ गेली बघा. आज उपवास असल्यामुळे नवरा म्हटला काय ते शकुंतलाला घेतीये तिकडं. तर पण ते आम्ही नेहमी तिथं खातो शकुंतला मिसळ म्हणून. आमचं एक काम होतं सासवडमध्ये, ते केलं आम्ही. आम्हाला संगमेश्वर मंदिराच्या तिकडेच निघालो. मी त्यांना विचारत होते कधी येईल, तर ते काम होते जवळच. सासवडमधून फक्त अर्धा किलोमीटर काही किलोमीटरमध्येच ते येतं. आलं बघा दिसतं बघा मंदिर. बघू शकता किती छान वाटतंय. लांबूनच एवढं छान वाटतंय. उतरलं आम्ही तिथे, आता निघालो आतमध्ये. नदी आहे बघा तिथे. 2 नद्यांचा संगम झाला आहे ना, त्याच्यामुळे त्याचं नाव संगमेश्वर असं देण्यात आलं आहे महादेवाचं. करा नदी आहे ती. खूप छान वाटत होतं. मग ते बाबा म्हटलं की लावून घ्या, तर नको नको म्हणत होते मी, पण ते बोलले लाव, छान वाटतं ते. म्हणून ते लावून घेतलं मी कपाळावरती. मला खरं तर उज्जैनला गेल्यावरती हे महाकाल म्हणून लिहायचं आहे, ते माझं एक स्वप्नच आहे. पण हे लावताना पण तेच फील आलं. इतकं छान वाटत होतं ना तिथे. वातावरण खूप छान होतं. गर्दी एवढी नव्हती. बहुतेक सकाळी लोक आली असतील आणि नंतर पण येणार असतील, पण आम्ही मध्येच गेलो होतो. हे 12-1च्या नंतरच गेलो होतो. असं एवढी गर्दी नव्हती तिथे. छान दर्शन झालं माझं. आता खूप रांग असते, आणि श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार म्हटल्यावरती खूपच रांग असते. मला वाटलं होतं की आमचं दर्शन होईल का म्हणून आतमध्ये जाऊन, पण ते देवाच्या मनात असतं किंवा आपल्या एक नशिबात असतं, म्हणून आपण एवढ्या गाभाऱ्यात जाऊन पण एका देवाचं एवढं छान दर्शन होतं. किती छान वाटतंय बघा. फायनली मी पण आतमध्ये आली आहे, दर्शन घेतलंय. खूपच म्हणजे असं तिथं गेल्यावरती एक वेगळाच फील येतो. श्रावणातला दुसरा सोमवार असल्यामुळं मला वाटलं होतं खूप गर्दी असणार आहे, पण नाही. मग ते बाहेर आली, आणि गायमुखाचे ते असतं ना, तिथे दर्शन करायचं होतं मला. किती छान दगडात हे काम केलेलं आहे बघा तुम्ही. खूप छान वाटतंय. असं वाटतच नव्हतं तिथून यावं परत, मला इतकं सुंदर वातावरण होतं. आणि हे पावसाचे दिवस असल्यामुळे असं ऊन वगैरे काहीच नव्हतं. ते खूप छान वाटत होतं. मिस्टर म्हटले मला पण कॅरी घे तुझ्या व्हिडिओमध्ये. त्यांना बोलले होते नंदीच्या कानावर की तुझ्या मोठे झाल्यावरती दर्शन घेतो, मग नंदीला सगळं कळतं. मग शेवटी मी गायमुखाचं दर्शन घेण्यासाठी आली आहे त्याच्या मागच्या साईडला.
खूप छान मंदिर आहे, खूप छान. त्याचं बांधकाम वगैरे ते दगडातलं सगळं इतकं सुंदर वाटतंय ना ते, खूपच सुंदर आहे. बघा तुम्ही किती सुंदर आहे ते. आणि तिथे म्हणजे शेजारी शेजारीच असे महादेवाचे अजून होते बरं का, ओंकारेश्वर हे ते. खूप मी सगळीकडं नाही गेले कारण की खूप होतं ते फिरायचं वगैरे. तर मी जिथं गेले ना तिथं वरती स्लॅबवरती तर एक हे बघा तुम्ही वरती कलश वगैरे कलश दिसतोय आपल्याला. तिथं खाली पण महादेवाचं मंदिर आहे. पण त्याचा स्लॅब केल्यामुळं सगळे वरती फोटो वगैरे काढायला येतात. तर मी ते पण खाली पण तुम्हाला दाखवते बघा. इथं पण नंदी वगैरे सगळं म्हणजे ते पण महादेवाचंच एक आहे. असं वाटत नव्हतं की एवढं मोठं मंदिर असेल इकडे, पण खूप छान होतं. झालंय आता आपलं दर्शन करून. आता आपण निघूयात आणि भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.